वेगळा विदर्भ सोडून द्या, तुम्ही महाराष्ट्राचे आता 4 राज्य होते. काँग्रेसच्या राज्यामध्ये भाव नव्हता, काँग्रेस नालायक होती म्हणून लोकांनी भाजपला मतं दिली ना. तो ऑलरेडी गलित कचरा झालेला होता, पण ह्यांनी त्याला फार जीवातून मारून. हे बघा, लक्षात घ्या, मोदी साहेब कधी खोटं नाही. मी तुम्हाला अगदी कन्फर्म सांगतो, मोदी साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं होतं, भाजपवाल्यांनी काय सांगितलं, 7 दिन आहे म्हटलं होतं की नाही. तुम्ही त्यांना प्रश्न केले का की साहेब अच्छे दिन पण किसके, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है. हे कोणासाठी म्हटलं, तुमच्यासाठी म्हटलंय का, त्यांच्यासाठी म्हटलं नाही. केवळ महामूर्ख महाबिंडो हे हिशोबी लोक असतील ते कापूस पेरतील आणि मरतात. आता तुम्हाला बावलट म्हटलं म्हणून त्यांना राग येऊ शकतो शेतकऱ्यांना. माझ्या शेतकऱ्याला 4,200 रुपये भाव मिळतो, सोयाबीनला 6,000 भाव मिळाला पाहिजे, कापसाला 12,000, कापसाला आता 6,000 भाव मिळतो, 8,000 भाव मिळतो, तो कमीत कमी 10,000 ते 12,000 मिळाला पाहिजे. ठीक आहे, आमचं सरकार येऊ द्या, आम्ही देऊ म्हटलं होतं ना. मी काय म्हटलं होतं की सरकार समस्या क्या सुरू आहे, सरकार ही समस्या. म्हणून माझं नाव घरामध्ये पडलं होतं, टोकन नाव 1.5 किलो. मी पैदा झालो त्यावरची तिने 1.5 किलो का सोनं विकत घेतलं. 1.5 किलो 1.5 किलो इकडे, याची माझी आजी म्हणायची. या निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघाची विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी आमची प्रचंड मेहनत आहे. त्यामुळं आमचा उत्साह वाढवण्यासाठी कृपया हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, ॲडपोस्ट मराठीमध्ये मी गौरव मानकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. या निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे महत्त्वाचे ठरले आणि या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण असो, हिंदुत्वाचा मुद्दा असो, ईव्हीएमचा मुद्दा असो, हे ठळकपणे महत्त्वाचे ठरल्यात. परंतु सगळ्या राजकीय पक्षांनी एका मुद्द्याकडे जातीनं लक्ष दिलं होतं, तो म्हणजे विदर्भ. विदर्भामध्ये कोणाला जास्त जागा मिळणार आणि विदर्भातून महाराष्ट्राच्या सत्तेचा मार्ग जातो असं कुठेतरी म्हटलं जात होतं आणि अनेक मागच्या निवडणुकांच्या आकडेवारीवरून ते स्पष्ट सुद्धा होतं. विदर्भामध्ये लोकसभेच्या 10 आणि विधानसभेच्या 62 जागा आहेत. यामध्ये जो पक्ष जास्त आघाडी घेईल त्याची सत्ता येईल असं कुठेतरी गणित आहे. परंतु विदर्भाचं नाव घेणारे हे राजकीय पक्ष खरंच विदर्भाच्या हितासाठी काम करत आहेत का? मागच्या अनेक दिवसांपासून वेगळ्या विदर्भ राज्याचा सुद्धा प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक नेत्यांनी शपथा घेतल्या, अनेक नेत्यांनी आश्वासनं दिले, परंतु सत्तेत आल्यानंतर विदर्भाचा मुद्दा कुठेतरी ऐरणीवर अजूनही आलेला नाही. आणि या निवडणुकीमध्ये लोकसभा असो किंवा विधानसभा असो, कुठेच विदर्भाचा मुद्दा दिसला नाही. आणि तो का दिसला नाही? कुठेतरी विदर्भाची जनता विदर्भाच्या मुद्द्यापासून दूर गेली आहेत का, किंवा ते कार्यकर्ते दूर गेले आहेत का, असा प्रश्न आहे. आणि आता निकाल लागले आहेत, नवीन सरकार येणार आहेत आणि त्यामुळं विदर्भाच्या अपेक्षा काय आहेत नवीन सरकारकडून, त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एक अधिकृत व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत पत्रकार, लेखक, शेतकरी चळवळीतील नेते आणि देशोन्नतीचे संपादक, मुख्य संपादक प्रकाश पोहरे सर आहेत. त्यांच्या शिवाय याविषयीची अधिकृत माहिती आपल्याला कोणी देऊ शकत नाहीत आणि त्यांच्याकडून अधिकारवाणीनं आपण काही गोष्टी जाणून घेऊयात. सर, ॲडपोस्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर, माझा थेट प्रश्न पहिला असा आहे की या विधानसभा निवडणुकीमध्ये, विधानसभा असो किंवा लोकसभा असो, या निवडणुकीमध्ये तुम्हाला विदर्भाचा मुद्दा कुठे दिसला? अजिबात नव्हता. कुठल्याही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये विदर्भाबद्दल चकार शब्द नव्हता. विदर्भात रोज 12 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या, त्याबद्दल कुणी काही बोललं नव्हतं. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, या संदर्भामध्येही कोणी बोललं नाही. विदर्भाच्या इरिगेशनचा मुद्दा असेल, विदर्भाच्या विजेचा प्रश्न असेल, कुठलाच मुद्दा कोणाच्या जाहीरनाम्यामध्ये होता? अजिबात तो नव्हता. त्याचमुळे मी त्या संदर्भामध्ये मध्यंतरी माझ्या पेपरमध्ये मी बातमी सुद्धा टाकली होती आणि त्या संदर्भामध्ये लोकांना सांगितलं होतं, हे प्रश्न विचारा. मी त्यांना प्रश्नावली तयार करून दिली होती. तुमच्याकडे जर कोणी विदर्भात मतं मागायला जर आला तर त्याला हे प्रश्न विचारा. अजिबात नव्हता. परंतु सर, मग असं काय झालं? कारण वेगवेगळे कार्यकर्ते पण वेगळ्या विदर्भासाठीचे काम करत आहेत, त्यांचे नेहमी आंदोलनं वगैरे सुरू असतात. अनेक नेत्यांनी विदर्भाची भाषा बोललेली आहेत. या निवडणुकीमध्ये विदर्भातून मतं सगळ्यांनाच पाहिजे होती. प्रत्येक जण म्हणत होते की विदर्भातून आम्हाला जास्त जागा आहे. प्रत्येक राजकीय पक्षांचे नेते म्हणत होते की नाही, आमचा भर विदर्भावर आहे, विदर्भाची माती सुपीक आहे. परंतु वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर कोणीच बोललं नाही. त्याचं कारण काय माहितीये का, की मुळामध्ये ह्याच्यामध्ये जर चूक कुणाची असेल तर ते विदर्भातल्या लोकांची आहे. पहिले आपण एक मान्य केलं पाहिजे. गोष्ट अशी आहे की विदर्भाच्या लोकांना हेच कळत नाही की आमदार आणि खासदार कशासाठी असतो. विदर्भातल्या लोकांना असं वाटतं की आमदार कशासाठी पाहिजे आपल्याला, आपल्या पोरीला कोणी पाहुणे पाहायला आले, भाऊ जरा आमच्या घरी येऊन जातात, ते पाहुणे येऊन राहिलेले, भाऊ ती येऊन जातात, ती तेरवी आहे, भाऊ ती येऊन जातात, गोड जेवण आहे. म्हणजे आमदार म्हटला म्हणजे फक्त त्यांना एवढ्यासाठी वाटतो. किंवा मग आपला ट्रॅक्टर पकडला किंवा मोटरसायकल पकडली, पोन बाहुली मा ट्रॅक्टर पकडला. तर हे जे आहेत ना, आपण नंबर 1 बावळट जे म्हणतात की नाही, ते बावळटातले बावळट जे असतील
अलग लक्षात. भारतामध्ये सगळ्यात महाराष्ट्र हा अतिशय बावळट राज्य, त्या बावळटांमधला विदर्भ हा अगदी त्यातला जमीचा बावळट, आणि त्यातल्या त्यात हा जे आपले हे इकडचे 3-4-5 जिल्हे आहेत त्यात अतिशय लोक बावळट. आता हे बावळट म्हणजे कोण आहे? हे साधे लोक आहेत बिचारे. आता तुम्हाला बावळट म्हटलं म्हणून त्यांना राग येऊ शकतो शेतकऱ्यांना, परंतु गोष्ट अशी आहे मित्रांनो की आजच्या घडीला जे अतिशय साधा सोपा माणूस असतो, साधा नाही हो, फारच साधा आहे बिचाराला, काही समजत नाही. म्हणजे जो ज्याला व्यवहार समजत नाही, ज्याला धंदा समजत नाही, ज्याला स्वतःच ही हित समजत नाही, अशा माणसाला अगदी नग्न भाषेमध्ये बावळट म्हणतात. मी म्हणून त्यांना बावळट म्हणतो. एक समजून घ्या. त्याचं कारण कसं आहे माहितीये का, की ह्या लोकांनी गृहीत धरलाय, यांना कळत नाही. तुम्हाला मी उदाहरण देतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा शेतकरी आंदोलन होतात, म्हणजे त्यांचे आंदोलन कशासाठी असतात? ऊसाचे भाव वाढून द्या, FRP वाढून द्या, पाण्यासाठी आणि FRP साठी. तर जेव्हा अशी आंदोलनं होतात त्यावेळी ते रस्ते रोखतात, नाके रोखतात, आणि ते आमदाराला खासदाराला सांगतात तुम्ही आलं पाहिजे बरं का, आणि तुम्ही आलो मग आम्ही बघून घेऊ. बघून घेऊची भाषा असते, आणि त्यांना जावं लागतं, झक्कत जातात, बसतात. आणि जर एखादा आमदार खासदार जर गेला नाही ना तर लगेच त्याच्या नावाने शिमगा करतात. तुम्हाला इथं असं कुठं पाहायला मिळालं का? कुठल्या आंदोलनामध्ये कोणी आमदार जाऊन बसला, खासदार जाऊन बसला, किंवा तो नाही गेला तर लोकांनी त्या घराला घेराव केला, त्याला बघून घ्यायची धमकी दिली? नाही. इथल्या लोकांना कळतच नाही ना की हा आपला जनप्रतिनिधी, असं कामच आहे, त्याचं कामच आहे आम्हाला मदत करणं म्हणून, किंवा आमच्याकडे बघणं म्हणून. मला तुम्ही साधं सरळ सांगा, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, आता नाही का गेले 3 वर्षाला भाव नाही. आणि भाव नाही म्हणजे कसा नाही, 2013ला सोयाबीनला 4,200 रुपये भाव होता, आणि आता तो 3,500 भाव आहे. म्हणजे किती वर्ष झाले? 2014 10 वर्ष झालेले. 10 वर्षामध्ये भाव वाढण्याच्या ऐवजी कमी झाले. कुणामुळे कमी झाले? तर सत्ताधारी पार्टीमुळे, त्यांच्या धोरणामुळे. आणि हे कोण लोक आहेत की ज्यांनी म्हटलं होतं 2013ला, आमचे फडणवीस साहेब असतील किंवा आमचे पंकजा मुंडे, पाशा पटेल वगैरे जे काही भाजपची मंडळी आहेत, त्यांनी दंडी काढली होती ना, की ते म्हणत होते की तुम्ही सगळ्याच लोकांनी ती व्हिडिओ क्लिप पाहिलेली आहे की माझ्या शेतकऱ्याला 4,200 रुपये भाव मिळतो, सोयाबीनला 6,000 भाव मिळाला पाहिजे, कापसाला 12,000, कापसाला आता 6,000 भाव मिळतो, 8,000 भाव मिळतो, तो कमीत कमी 10,000 ते 12,000 मिळाला पाहिजे. दंडी काढली त्यांनी. आमचं सरकार येऊ दे, आम्ही देऊ म्हटलं होतं ना. मग त्याच्यानंतर किती लोकांनी या सगळ्या संदर्भात यांचं जिना हराम करून सोडलं की साहेब हे काय झालं. ह्यांच्याच पक्षाने म्हटलं होतं ना की हम आपको लागत से दुगना देंगे. कोणत्या वर्षी म्हटलं होतं? 2017ला म्हटलं आदरणीय मोदी साहेबांनी. 2022 पर्यंत की 2000 येणाऱ्या 5 वर्षात म्हणजे 22 पर्यंत आम्ही तुमचं लागत से दुगना कर देंगे. पण आम्ही बावळट कसे आहोत? मी जे तुम्हाला नेहमी म्हणतो की आम्ही बावळट विचारलं नाही ना मोदी साहेबांना की साहेब तुम्ही म्हणता लागत से दुगना कर देंगे, पण आपण विचारलं का त्यांना की साहेब लागत से दुगना क्या कर देंगे? त्यांनी केलं ना, तुमचं दिलं ना, लागत से दुगना खर्च करून टाकला ना. खर्च अहो तुम्ही विचारलं का त्यांना? आपण नाही विचारलं त्यांना की साहेब लागत से दुगना क्या देंगे आप? तर आता ते मोदी सांगतात कर दिया ना आपको हमने, लागत से दुगना खर्चा कर दिया. हे बघा, लक्षात घ्या, मोदी साहेब कधी खोटं नाही बोलत. मी तुम्हाला अगदी कन्फर्म सांगतो. मोदी साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं होतं? भाजपवाल्यांनी काय सांगितलं होतं? अच्छे दिन आएंगे म्हटलं होतं की नाही? तुम्ही त्यांना प्रश्न केले का की साहेब अच्छे दिन पण किसके? मग तुमचं काय म्हणायचं की अच्छे दिन आलेले नाहीत का? आलेत ना. भाजपच्या कार्यकर्त्यांना, RSSच्या लोकांना, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला, ह्या सगळ्यांना अच्छे दिन आले आहेत की नाहीत? अच्छे दिन आले आहेत त्यांना. आपण बावळट आहोत विदर्भातले लोक की आपण त्यांना विचारत नाही की साहेब तुम्ही जे बोलता त्याचा अर्थ काय. आता ह्यांनी काय म्हटलं आहे तुम्ही लक्षात घ्या. नुकतं दिलेलं देशातलं, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है. हे कोणासाठी म्हटलं? तुमच्यासाठी म्हटलंय का? त्यांच्यासाठी म्हटलं नाही. अहो त्यांच्या लोकांसाठी म्हटलं. अबे बटो मत, इधर उधर जाओ मत. कोणाला? जेवढे त्यांच्यामध्ये आलेले वॉशिंग मशीन मधून बाहेर निघालेले लोक आहेत. अबे तुम्ही एकत्र असाल तर जगसाल, वेगळे झाले तुम्ही तर बटेंगे तो कटेंगे. असं आहे की हुशार माणसं आहेत, शिकलेली माणसं आहेत, त्यांच्या बोलण्यातला मतितार्थ, गरिबीतार्थ हे आपल्या लक्षात येत नाही. हा आपला बावळटपणाचा भाग आहे. त्याला भाजप काय करणार आहे एक लक्षात घ्या. म्हणजे ते प्रामाणिक पार्टी आहे भाजपमध्ये, त्याच्याबद्दल वादच नाही. ते बिचारे बोलतात ते करतात. पण आपण बावळट आहोत आपल्या लक्षात येते, म्हणून मी विदर्भातल्या संपूर्ण लोकांना बावळट म्हणतो, म्हणजे साधे म्हणतो. सर ते आता राजकीय झाले लोक आता, परंतु इथे जे काही कार्यकर्ते आहेत, विदर्भवादी लोक ज्याला आपण म्हणतो, तर त्यांच्यामध्ये सुद्धा कुठेतरी एकसंधपणा दिसत नाही, किंवा जोमानं द्वेषानं लढण्याची पण तयारी कुठेतरी दिसत काय असतं लक्षात घ्या की शेवटी खिशात दाम असल्याशिवाय, खिसा गरम असल्याशिवाय
माणसाच्या बोलण्यामध्ये जोर येत नाही. विदर्भातला मनुष्य इतका गलित गात्र झालेला आहे. मी कधी कधी प्रश्न होतो, मला कधी कधी चीड येते. पण त्याच्यानंतर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या सातत्याने गेल्या 10 वर्षापासून, म्हणजे त्याच्या अगोदरही काही त्याला भाव नव्हता. काँग्रेसच्या राज्यामध्ये भाव नव्हता, काँग्रेस नालायक होती म्हणून लोकांनी भाजपला मतं दिली ना. तो ऑलरेडी गलित गात्र झालेला होता. पण ह्यांनी त्याला फार जीवातून मारून टाकला. काय झालेलं आहे, गेल्या 10 वर्षामध्ये सातत्याने शेतीचा खर्च सातत्याने वाढत गेलेला आहे. विशेषतः 2019 ते 2024 या 5 वर्षामध्ये मी तुम्हाला 2-3 उदाहरणं देतो. 2019ला जी मोटरसायकल 40,000ची मिळत होती ती आता 1,20,000ची आहे. शेतकऱ्याला मोटरसायकल लागत नाही, लागते ना. हे मोटरसायकल एक उदाहरण दिलं मी तुम्हाला टोकन. तशी सायकल घेण्यास आली. सायकलची जी 1,000ची सायकल होती, 2,000 सायकल होती, ती आता 8,000 10,000 झाली आहे. सगळ्याच गोष्टींचे जे खताचं पोतं केवढाल होतं ते आता केवढाल झालं. कीटकनाशकाचा डबा, बियाणं किंवा ते सोडा, साधा पाईपलाईन. मी 2019ला पाईपची छडी, प्लास्टिकच्या पीव्हीसीचा पाईप जो मला शेताला लागतो, 300 रुपयात घेतला होता. तुम्ही आता 900 रुपयाला घेतो. 3 पट किमती वाढल्या. मला 2013च्या पूर्वी माझ्या कुठल्याच वस्तूवर मला टॅक्स लागत नव्हता. म्हणजे शेतीला लागणारं, म्हणजे ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरला लागणारी चाकं असतील, मला शेतीला लागणारा इलेक्ट्रिकचा पंप असेल, त्या कशाला टॅक्स नव्हता ना. ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट म्हणून ह्या सगळ्या डिझेलचं इंजिन घेतलं, टॅक्स नव्हता. मी विकत होतो, मला माहिती आहे ना. आता या सगळ्या गोष्टींवर टॅक्स लागला. म्हणजे एकीकडे टॅक्स लागला 18% पर्यंत, 28% पर्यंत टॅक्स लागला. सगळ्या गोष्टींवर टॅक्स लागला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो शेतमाल होता त्याच्या किमती मात्र घसरल्या. तर त्याच्यामुळे झालं कसं माहितीये का, की ज्या मोदींनी म्हटलं होतं की हम आपको लागत से दुगना कर देंगे, तर लागत से दुगना खर्चा केला. म्हणजे इथं किती 2 पटीची वाढ झाली. आणि शेतमालाचे भाव निम्मे करून टाकले. जो कापूस 14,000ला लोकांनी विकला, जे सोयाबीन 10,000 विकलं, 10,000 तो सोयाबीन किती वेळ चालला आता, ते आता 4,000 गेलं. म्हणजे त्याच्यामध्ये दुपटीने तोटा झाला. आणि खर्च इकडे कापसावरही दुपटीने तोटा झाला. तिकडचा दुप्पट कमी झालेले पैसे आणि इकडे दुपटीने वाढले. म्हणजे 4 पट, आपण म्हणतो ना की तो चौपट होऊन गेला. तशा पद्धतीने विदर्भातल्या शेतकऱ्यांचा झालेला आहे. तो संपूर्णपणे चौपट झालेला आहे. बाहेर, घराच्या बाहेर निघायचं असलं, किमान आजच्या घडीला तुम्ही मला सांगता का, की जर तुम्हाला खेड्यातून जर तालुक्याचं द्यायचं असलं, किमान खिशात किती रुपये पाहिजे? 200-300 तर पाहिजेत की नाही, कमीत कमी. नागपूरला यायचं असलं, अकोल्याहून नागपूरला यायचं असलं तर किमान 500 ते 500, 800, 1000 रुपये लागतात कमीत कमी. आहेत का शेतकऱ्यांकडे? कसं आहे माहितीये का, की आंदोलनात जरी जायचं म्हटलं, एका जमान्यामध्ये हाच शेतकरी शरद जोशींच्या आंदोलनामध्ये डोक्यावर भाकरी बांधून आणि हल्ल्याने निघत होता, झुंडीने निघत होता. 5-5 लाखांचे मेळावे आम्ही घेतले आहेत त्यावेळेला. कोणाला पैसे पाठवा लागत नव्हते, कोणाला गाडी पाठवा लागत नव्हती, स्वतःहून लोक यायचे. कारण त्यावेळेला तेवढी नड होती, लोकांना कळत होतं की आमचा पुढारी हा प्रामाणिक आहे, याचे उद्देश सरळ आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही शिकवलं शरद जोशींनी, ते लोकांना पटलं की आपल्या दारिद्र्याचं मूळ हे आमच्या म्हणजे काय म्हणतो त्याला, आळशीपणात किंवा याच्यामध्ये नाही आहे, निसर्गामध्ये नाही आहे, देवाचा कोपावत नाही आहे. तर आमच्या दारिद्र्याचं मूळ हे सरकार जे जाणून बुजून किमती कमी ठेवतं त्याच्यामुळे आहे. म्हणूनच त्यांनी धोरणांमुळे आहे. म्हणूनच शरद जोशींनी काय म्हटलं होतं की सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार ही समस्या आहे, सरकारी समस्या आहे. विदर्भाचा एक प्रश्न वेगळा आहे. विदर्भाचा प्रश्न वेगळा असा की ती अगोदर राजधानीचं ठिकाण विदर्भ होतं आणि सुखी प्रांत होता आणि एक सुखी प्रांत, आणि जिथं वराळ आणि सोन्याची कराड असं म्हटलं जाते. त्याचे वेगवेगळे किस्से सांगितले जाते. एक पांढरं सोनं सुद्धा असं या भूमीला म्हटलं जात होतं. आणि स्वातंत्र्यापूर्वीचा जर का रेशो बघितला तर कोकण असो, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र या सगळ्यापेक्षा दरडोई उत्पन्न सर्वात जास्त विदर्भाचं होतं. असं त्याच्यामध्ये सोना विषय केला आणि दरडोई उत्पन्न जास्त केला. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. 1947ला ₹1 बरोबर $1 होता. 1 क्विंटल कापूस विकला 4 तोळे सोनं मिळायचं 47ला. 1954ला माझा जन्म झाला, त्या वर्षी 1 क्विंटल कापूस विकून माझ्या आजीनी 3 तोळे सोनं विकत घेतलं आहे. त्यावेळेचा तोळा 12 ग्रॅमचा होता. दशमान पद्धती आली नव्हती. 36 ग्रॅम सोनं तिने विकत घेतलं 1954ला. 40 क्विंटल कापूस झाला होता. त्याच्यामुळे तिने 36 गुणिला 12 हे काय म्हणतो त्याला 12 ग्रॅम, याच्यामध्ये 36 ग्रॅम एका क्विंटलला आणि 40 क्विंटल झाला. म्हणजे 4 म्हणजे जवळपास 1.5 किलो तिने सोनं विकत घेतलं होतं. 40 क्विंटल कापसावर 1.5 किलो. म्हणून माझं नाव घरामध्ये पडलं होतं, टोकन नाव 1.5 किल्या.
मी पैदा झालो त्या वर्षी तिने 1.5 किलो सोनं विकत घेतलं. 1.5 किलो, 1.5 किलो इकडे, याची माझी आजी म्हणायची. मग आता पुढचा विषय आहे का, 54 साल झालं. 1972 कापूस एकाधिकार योजना सुरू झाली. कापूस एकाधिकार 180 रुपये सोन्याचा तोळ्याचा भाव होता 10 ग्रॅमचा. आणि कापूसचाला सरकारने भाव दिला होता एकाधिकारी योजनेने 275 रुपये. 1 क्विंटल कापूस विकून माझ्या बापाने 18 ग्रॅम सोनं विकत घेतलाय. 18 ग्रॅम. माझी आजी किती घेत होती? 36 ग्रॅम. माझा बाप किती घेत होता? 18 ग्रॅम. आणि आता किती घेतोय? आता शक्यच नाही. अर्धा ग्रॅम. अर्धा ग्रॅम घेतोय आता, शक्यच नाही तसं. अर्धा ग्रॅम सांगतोय, एका क्विंटलवर अर्धा ग्रॅम. आणि त्यावेळेचा माझा कापसाचा उत्पादन खर्च काय होता 1947 ला 72 पर्यंत? काय होता? शून्य उत्पादन खर्च असलेल्या कापसामधून जे काही आलं ते माझ्या घरात यायचं. आता माझ्या कापसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे. माझा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. केवळ महामूर्ख, महाबिंडो, हिशोबी लोक असतील तेच कापूस पेरतील आणि मरतात. म्हणून सगळ्यात आत्महत्या जास्त कुठल्या पट्ट्यामध्ये आहेत? कापूस उत्पादक पट्ट्यामध्ये आहेत. समजून घ्या. याच्या संदर्भात मी कितीतरी लिहिलं, कितीतरी BPIL टाकले. तर हे जे आहे, हे जोपर्यंत शेतकरी हा काय म्हणतो त्याला व्यवहारी होणार नाही, लिहून ठेवणार नाही हिशोब की मी टाकलं किती, मला आलं किती, तेव्हा तो शहाणा होईल. ज्या लोक शेतकऱ्यांनी ते केलं त्यातल्या त्यात ते सुधारले. त्यातल्या त्यात पश्चिम भारतात शेतकरी का सुधारला? कारण तो ऊस पेरतो. कापसाला काय आहे? MSP, मिनिमम सपोर्ट प्राइस. कापसाच्या ऊसाच्या शेतकऱ्याला काय आहे? FRP, फेअर रेम्युनरेटिव्ह प्राइस. ही कोणी ठरवली आहे? याचं सूत्र ठरलं आहे. सरकारी नोकऱ्यांच्या पगाराचं सूत्र काय ठरलं आहे? पहिला वेतन आयोग, दुसरा, 7वा वेतन आयोग, त्याचं सूत्र ठरलं आहे. जेव्हा नवीन हे करतात, 6व्या वेतन आयोगामध्ये जे मूळ पगार अधिक महागाई भत्ता, म्हणजे मूळ पगार समजा 40,000 असेल, महागाई भत्ता 40,000 झाला, 80,000. मग आता मूळ पगार 80,000 पुढच्या याच्या वेळेला. हे सूत्र ठरलं. आणि त्या दिवसपासून पुन्हा मग महागाई भत्ता सुरू करून द्यायचा. मग आता हे 7व्या याच्यामध्ये जे काही आता जो काही 7व्या आयोगात पगार मिळतो आहे, त्याच्यानंतर आता जेव्हा हे नवीन वेतन आयोग, 8वा वेतन आयोग लागू, त्या दिवशी जो महागाई भत्ता आहे तो पुन्हा याच्यात जोडला जाईल. त्याला काही फरक पडत नाही. तर तशाच पद्धतीने FRPचं सूत्र ठरलं आहे, फेअर रेम्युनरेटिव्ह प्राइस ऊसाचं. काय की बाजारामध्ये पूर्ण वर्षभर मिळालेला साखरेचा भाव आणि त्याच्यानंतर ॲव्हरेज काढायचा. ॲव्हरेज भाव म्हणजे कधी 40 असेल, कधी 42, कधी 50 असेल, वर्षाचा ॲव्हरेज भाव काढायचा. ॲव्हरेज भाव -20%. हे सूत्र आहे ऊसाचं. 20% का -20%? 10% कारखान्याचा नफा, 10% शेतकऱ्याचा नफा. हे सूत्र आहे. त्याच्यामुळे त्यातल्या त्यात ते बरे आहेत. पाणी आहे, वीज आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्यासाठी लढणारे नेते आहेत. सातत्याने दरवर्षी रस्त्यावर बसायची त्यांची ताकद आहे आमदार खासदारांसोबत. म्हणून ते त्यातल्या त्यात आत्महत्या करत नाहीत. आम्ही आत्महत्या क्या करतो? कारण आपण घरी बसून कुथत बसतो. सोयाबीनचा भाव पडला, कापसाचा भाव पडला, 3 वर्षापासून पडलाय, 4 वर्षापासून पडलाय. आंदोलन बघितलं नाही, रस्त्यावर आलेले शेतकरी बघितला, रस्ते रोखलेले पाहिले, आमदार खासदारांना घेराव पाहिला नाही. आता सर एक महत्वाचा प्रश्न आणि शेवटचाच प्रश्न, आतापर्यंत भाजपानेच वेगळ्या विदर्भाची मागणी केली होती. लहान लहान राज्यांची त्यांची नेहमी मागणी असते, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा वेगळ्या विदर्भाचा प्रश्न होता. परंतु 2014 नंतर असं म्हटलं जात होतं की युतीमध्ये आहे, शिवसेनेचा विरोध वगैरे होईल असं म्हटलं जात होतं. आता बहुमतामध्ये भाजपा आहे राज्यामध्ये, स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती आहे, केंद्रामध्ये सुद्धा त्यांचं सरकार आहे. अशा वेळीमध्ये वेगळा विदर्भ होऊ शकते का? वेगळा विदर्भ आता आपोआप होणार आहे. वेगळा विदर्भ सोडून द्या तुम्ही, महाराष्ट्राचे आता 4 राज्य होणार आहेत. होईल, आपोआप करणार आहेत. डिलिमिटेशन 2026 ला संपणार आहे. याचं डिलिमिटेशनची ते संपणार. मग त्याच्यानंतर एका राज्याचे 4, महाराष्ट्राचं म्हणजे काय म्हणतात त्याला विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई राज्य. मुंबई राज्य होऊ घातलं आहे. महाराष्ट्राचे 4 राज्य येणाऱ्या वर्षभरामध्ये 2 वर्षामध्ये होऊ घातले आहेत. काही आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही. सुरुवात विदर्भापासून होईल आणि त्याच्यानंतर साधं सरळ आहे की हे इथंच नाही, पूर्ण भारतामध्ये 50 राज्य नवीन निर्माण होणार आहे.
नवीन 50 राज्यांची निर्मिती. उत्तर प्रदेशचे अजून 8 राज्य किमान होणार आहेत सगळ्यांचे. हे ठरलेल्या गोष्टी आहेत भाजपच्या. हे लोकांना माहिती नाहीत. लोक त्याच्याकडे कानाडोळा करतात किंवा ते काय म्हणतात त्याला, ते मांजर असतं की नाही, ते डोळे मिटून तीच पितं, किंवा एखादं संकट आलं म्हणजे शहामुरुख काय करतं, ती त्या रेतीच्या ढिगामध्ये डोकं टाकून बसतं आणि त्याला अंधार दिसतो, त्याला वाटतं बाबा वाचलो वाचलो, मला कोणी बघत नाही आहे. तसं नाही विषय. हे सगळे शहामुरुगी आणि जी डोळे पिटून मांजर त्या पद्धतीत दूध पिते, तशा पद्धतीची हे अकला आणि डोळे बंद ठेवून बसलेलं विरोधी पक्ष आहेत, महामूर्ख विरोधी पक्ष आहेत, ज्यांना अजिबात काही लोकांची घेणं देत नाही आहे. विदर्भाच्या मुद्द्यासंदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे की विदर्भाचं अधिवेशन नागपूरमध्ये होतं ना, हिवाळी अधिवेशन होतं ना, 2 महिन्याचं ठरलं होतं. 2 महिन्याचं 1 महिन्यावर आलं, 1 महिन्याचं 15 दिवसावर आलं, 10 दिवसावर आलं. मागच्या अधिवेशनामध्ये मी काय गोंधळ घातला तुम्ही पाहिलाय ना. का घातला गोंधळ? कारण विदर्भाच्या संदर्भामध्ये 10 दिवसामध्ये एकही प्रश्न एकही आमदाराने घेतला नाही. शेवटी मी जाऊन दंगा केला पत्रकार कक्षामध्ये जाऊन. हो, काय करणार काय मला तुम्ही साधं सरळ सांगा ना. ही हिंमत, लोकांनी ही हिंमत करावी म्हणून मी मुद्दाम ते केलं. पण लोक जर त्याच्यावरूनही जर काही घेतच नसतील तर मरो. खूप खूप धन्यवाद सर. आपण धन्यवाद. विदर्भाबद्दल खूप चांगली माहिती दिली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमीच सर मांडत असतात त्यांच्या लेखांमधून आणि त्यांच्या पुस्तकांमधून, त्याचप्रमाणे जाहीर व्याख्यानांमधून सुद्धा. आणि वेगळ्या विदर्भाचा मुद्दा हा खूप दिवसांपासून प्रलंबित आहे, परंतु सर आता म्हटले की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे 5 तुकडे होऊ शकते आणि त्याची सुरुवात ही विदर्भापासून होऊ शकते आणि वेगळ्या विदर्भाचं स्वप्न अशा पद्धतीनं काय पूर्ण होते काय, अशी परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये निर्माण होऊ शकते. तर प्रकाश पोहरे सरांनी आपल्याला सविस्तर माहिती दिली आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती, त्याला असलेले कारणीभूत घटक आणि ऐतिहासिक संदर्भ सुद्धा अनेक दिल्यात. यासारखेच आमच्या ॲटपोस्ट मराठीवरचे वेगवेगळे विश्लेषण, मुलाखती बघण्यासाठी तुम्ही ॲटपोस्ट मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.